रिक्षावाल्या भैयांची मराठीची परीक्षा सुरू। मराठीचं तुम्ही प्रशिक्षण घेतलंय? मी मराठी थोडा शिकला दादा। तुम्ही कुठे जायचं आहे, या बसा, मीटर चालू केला, मीटर चालू केला। आरटीओचा मराठी न बोलणाऱ्यांवर कारवाईचा धडाका। मराठी शिकण्यासाठी 1 महिन्यांची नोटीस। हा कारवाईचा धडाका सुरू केलाय परिवहन विभागानं। मुंबई आणि ठाण्यात भरारी पथकांनी परप्रांतीय रिक्षा आणि टॅक्सी चालकांची भर रस्त्यावर मराठी बोलण्याची परीक्षा घेण्याचा धडाका लावलाय। मराठी समजते? हाँ साहब, मराठी समझते। मराठी? हाँ साहब। बरं. प्रवासी कसं बोलला? तुम्हाला प्रवाशाने सांगितलं गाडी सावकाश चालवा, तुम्ही काय करणार? हल्लो चलत है बरोबर. तुम्हाला सांगितलं गाडी उजवीकडे वळवा, म्हणजे काय? आणि राईट लेन साहेब। व्हेरी गुड, ठीक आहे। आरटीओ अधिकाऱ्यांच्या या परीक्षेत नापास झालेल्या रिक्षा टॅक्सी चालकांना आरटीओ अधिकाऱ्यांनी थेट नोटिसा दिल्या आहेत। ही नोटीस दिल्यानंतर महिन्याभरात मराठी न बोलणाऱ्या भैया रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी शिकणं बंधनकारक असणार आहे। त्यांच्या कामाच्या संदर्भात तर त्या संदर्भात सगळे क्वेश्चन आहे, तर ते आपण विचारणार। तर त्याच्यापैकी एक 4 ते 5 क्वेश्चनची त्यांनी उत्तर दिली पाहिजे, जी समाधानकारक वाटली पाहिजे आपल्याला, आणि त्यानुसार त्यांना चेक केलं जाईल की त्यांना मराठी येतं का नाही। साम टीव्हीनंही या परप्रांतीय चालकांशी मराठीत संवाद साधून रियालिटी चेक करण्याचा प्रयत्न केला। तेव्हा काय समोर आलं ते पहा। मराठी येते की नाही? अभी सर अभी सीख रहा हूँ सर। शिक रहा हो? अरे किती दिवस दिले शिकायला? नहीं अभी सीख रहा हूँ। हाँ? अभी सीख रहे हैं सर। अजून शिकलेच नाही मराठी? नहीं अभी 2-4 दिन में, अभी 3 दिन 4 गया था ITO में सर। मला बराच वेळ दिला होता शिकायला, क्लास पण लावले होते शिकायचे, तरी पण शिकलात नाही? नहीं नहीं सर अभी नहीं सीखा हूँ सर। फुल मराठी किसी को नहीं आएगा। यूपी का रहेगा तो फुल मराठी नहीं बोल पाएगा। एक्चुअली क्या है सर, ये मुद्दा गलत है सर का। यहाँ पे केवल रिक्शा टैक्सी वाले नहीं यूपी से चला रहे, बहुत सारे लोग हैं। मुद्दा लाना है तो सबके ऊपर लाइए, केवल रिक्शा टैक्सी वाले ऊपर मन लाइए। पढ़ा लिखा होता अगर 3 महीने में अगर वो एक लैंग्वेज सीख सकता है, तो क्या वो 10 दिन में 3 और इंग्लिश सीख करके ऑफिसर नहीं बन सकता था क्या? दरम्यान मराठी न आल्यास कारवाई होईल, यामुळे काही रिक्षा चालक हे मराठी शिकतायत। साम टीव्हीच्या प्रतिनिधी सोबतही काही रिक्षा चालकांनी मराठीत संवाद साधण्याचा थोडा का होईना प्रयत्न केलाय। तुम्ही कुठून आहात? तुम्हाला मराठी येते? शिकलात तुम्ही मराठी? हो. काय 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 शिकलात? काय शिकला तुम्ही? कुठे झाला, काय नाही झाला, या इकडून झाला, या बसा। किती दिवस तुम्ही मराठी शिकलात? म्हणजे 4 दिवस झाले आरटीओ मध्ये। तर दुसरीकडे काही मराठी न शिकणाऱ्या परप्रांतीयांची आडमुठी भूमिका कायम आहे। मराठी येतं का असा प्रश्न विचारल्यावर काही रिक्षा चालकांनी कसा त्रागा केलाय तेही पहा। मला तुम्हाला मराठी येते? मराठी येते? व्यावहारिक मराठी येते? येते ना? चिडायचं कारण काय? राजनीती कोण करते? राजनीती कोण करते? नेता नाव काय? सगळं नेता राजनीती। कोण नेता नाव काय? मागे नाम तर सांगे, तुम्ही विचारा। परिवहन विभागानं ठिकठिकाणी परप्रांतीय चालकांसाठी मराठी प्रशिक्षण उपलब्ध करून दिलेलं असतानाही राज्यात फक्त 1,65,600 रिक्षा टॅक्सी चालकांनी प्रशिक्षण पूर्ण केलाय। तर मोफत प्रशिक्षणाची सुविधा देऊनही मराठी शिकण्यास उपस्थित न राहणाऱ्या रिक्षा चालकांची मुजोरी कायम आहे। मात्र अशा मुजोरांवर कारवाईचा धडाका आता सुरू झालाय। नोटीस बजावलेल्या चालकांची महिन्याभरात पुन्हा परीक्षा घेतली जाणार का? परिवहन खात्याचा हा उपक्रम सर्व चालकांना मराठी येईपर्यंत सुरूच राहणार की केवळ काही दिवसांचा खेळ ठरणार, याबाबत महाराष्ट्राला उत्सुकता लागून राहिली आहे। गिरीश कांबळेसह भरत मोहोळकर, साम टीव्ही न्यूज, मुंबई।